नमस्कार. आज आपण आलो आहे पिंपळे जगताप ही गडी पाहण्यासाठी. पिंपळे जगताप ही गडी येते गाव पिंपळे जगताप, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझ्या पाठवू शकता की गडीची तटबंदी आहे. चारही बाजूला 4 भक्कम असे बुरुज आहेत. तसेच महादरवाजा आहे. पाठीमागे एक छोटा दरवाजा आहे. सुंदर अशी गडी आहे. गडीमध्ये आजसुद्धा गडीचे वंशज राहतात. त्याच्याच बाजूला एक धर्मनाथ मंदिर आहे. या ठिकाणी एक मराठी शिलालेख आहे. असा हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी आपण आज आलो आहे. शिक्रापूरपासून जवळ व कोरेगाव भीमा या गावापासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणारी ही गडी आहे. तर आपण शिरूर भागात आल्यानंतर या गडीला निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती. याच्याजवळच एक मुखई ही गडी आहे. तसंच पुढे गेल्यानंतर धामारीचा नगरकोट आहे, बेस आहे आणि तिथं ऐतिहासिक वास्तू आहे. तसेच पुढे गेल्यानंतर पाबळ या ठिकाणी एक गडी आहे. अजून पुढे गेल्यानंतर मलठण, कवठे माई, तसेच अहमदाबाद अशा भरपूर प्रमाणात गाड्या आहेत. तसेच शिरूरच्या जर पूर्व भागात गेलो आपण तरी त्याही बाजूला गाड्या आहेत. असा हा ऐतिहासिक ठेवा आहे. सर्वांनी निश्चितच करावा. पिंपळे जगतापची गडी आहे. समोर महादरवाजा व दोन्ही बाजूला 2 भक्कम असे हे बुरुज पाहायला भेटतात. निश्चितच करा ही गडी पिंपळे जगताप गडी. पुणे प्रांताच्या परिघात असलेल्या अनेक ऐतिहासिक गावांचे आता शहरीकरण होत असल्याने त्याचे मूळ रूप बदलत आहे. हे घडत असताना या गावात असलेल्या खाजगी मालकीच्या गडी व वाडे त्यासोबत नष्ट होत आहेत. या सर्व ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्यापूर्वी त्यांना आपण एकदा तरी भेट दिली पाहिजे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेले पिंपळे जगताप हे असेच एक ऐतिहासिक गाव. या गावात बहुसंख्य जगताप आडनावाची माणसे असल्याने हे गाव पिंपळे जगताप म्हणून ओळखले जाते. गावाच्या मध्यवर्ती भागात एक पेशवेकालीन गडी असून ही गडी सरदार जगताप गडी म्हणून ओळखली जाते. जगताप पिंगळे गाव चाकण शिक्रापूर मार्गावर वसलेले असून पुणे ते जगताप पिंपळे हे अंतर 33 किलोमीटर आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात सयाजीराव गायकवाडांचे सरदार जगताप यांची गडी आपले बुरुज व तटबंदी घेऊन ताठ मानेने उभी आहे. आयताकृती आकाराची ही गडी साधारण पाव एकरवर उभी असून गडीच्या 4ही टोकावर गोलाकार आकाराचे बुरुज आहेत. संपूर्ण गडीचे फांजीपर्यंत 20 फुटाचे बांधकाम घडीव दगडात केले असून त्यावरील 5 फुटाचे बांधकाम विटांनी केले आहे. या तटाची उंची साधारण 20 फूट आहे. कोणत्याही गडीत सहसा न दिसणारी एक गोष्ट म्हणजे आपल्याला या गडीत पाहायला मिळते ती म्हणजे या गडीला असणारे 2 मुख्य दरवाजे. ही गडी बांधताना 2 भागात बांधली असल्याने गडीच्या दक्षिणेस व उत्तरेस एक असे 2 मुख्य दरवाजे पाहायला मिळतात. दक्षिण भागात असलेला वाडा आज पूर्णपणे नष्ट झाला असून उत्तर भागात असलेला दुमजली वाडा आजही शिल्लक आहे. उत्तर दरवाजाच्या दर्शनी भागात 3 कमलपुष्प कोरलेली असून त्यावरील भागात सज्जा बांधलेला आहे. या दरवाजाने आत शिरले असता वर सज्जात जाण्यासाठी भिंतीमध्ये जिना बांधलेला आहे. या सज्जाचे आतील बाजूने आता नूतनीकरण करण्यात आले आहे. गडीच्या संपूर्ण तटबंदीमध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. गडीच्या तटावर जाण्यासाठी 2 ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असून त्यावरून तटावर जाता येते. पण तटबंदी जागोजागी ढिसूळ झाल्याने त्यावरून फेरी मारणे धोकादायक आहे. गडीशेजारी धर्मनाथांचे मंदिर असून या मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या शिलालेखात राघोजी रत्नोजी पाटील, मुकादम जगताप व सयाजीराव गोविंदराव गायकवाड शके 1706 असा उल्लेख येतो. संपूर्ण गडी व हे मंदिर पाहण्यासाठी आपणाला अर्धा ते पाऊण तास होऊन जातो. याशिवाय पिंपळे जगताप गावाबाहेर आपल्याला पायऱ्या असलेली गोलाकार बारव पाहायला मिळते. जगताप पाटलांना पिंपळे गाव पाटीलकीचे वतन म्हणून बडोदा गायकवाडांकडून आंदण मिळाले होते. या भागातून सयाजीराव गायकवाड यांना महसूल म्हणून येणारे धान्य साठवले जात असे. म्हणजे हे एक प्रकारे सयाजीराव गायकवाड यांचे धान्य कोठार होते. गावची पाटीलकी आजही जगताप घराण्याकडे आहे. पूर्वी गावाची वसुली, न्यायनिवाडे इत्यादी सर्व बाबी जगताप वाड्यात होत असत. धामारी हे गावसुद्धा जगताप यांना इनाम होते. बडोदेकर गायकवाडांशी तसेच कोल्हापूरकर छत्रपतींशी या घराण्यांचे सोबर संबंध आहेत. अशी ही ऐतिहासिक गडी आज आपण पाहिली. या जवळ आपणाला मुखई
या गावामध्ये सुद्धा एक नगरकोट आहे. तसेच 2-3 वाडे आहेत. प्राचीन मंदिर आहे. मंदिरामध्ये शिलालेख आहे व जवळ धामारी या गावामध्ये नगरकोट आहे. तसेच पुढे गेल्यानंतर पाबळ या ठिकाणी सुद्धा आपणाला एक गडी पूर्वी होती, परंतु आता फक्त नगरकोट राहिलेला आहे व मस्तानी समाधी जवळ आहे. तसेच आपणाला त्या पुढे गेल्यानंतर मलठण येथे गडी आहे. मलठणच्या पुढे आपणाला कवठे माई या ठिकाणी सुद्धा गडी आहे. तसेच अहमदाबाद या गावामध्ये सुद्धा एक आपणाला गडी आहे. 2 समाध्या आहेत व नदी घाट आहे. अशा ऐतिहासिक वास्तू या जवळपासच्या भागात आहेत. एका दिवसामध्ये सर्व ह्या वास्तू आपण पाहून घेऊ शकतो. तर निश्चितच या गडींना भेट द्यावी हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व 1700 साला बांधलेले. अच्छा.